अनिल देसाई, अरविंद सावंत आणि चौथा आपला कट्टर निष्ठावंत राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार. मानलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे अरविंद सावंतांचं कौतुकच म्हणा. केंद्रामध्ये मंत्री होते आणि भाजपने दगा दिला. त्यावेळेला मी अरविंदना फोन करून मला राजीनामा द्यावा लागेल. अरविंदने एकही प्रश्न विचारला नाही, फक्त येस सर फोन ठेवला आणि जाऊन मोदींच्या तोंडावरती राजीनामा फेकून आले. दुसरे अनिल देसाई, त्यांच्याही समोर 2014ला मंत्रिपदाचं पान वाढलेलं होतं, पण त्याही वेळेला भाजपने दगाबाजी केली. समोर दिसत असलेलं मंत्रिपद नाकारून अनिल देसाई परत आले. संजय राऊतांच्या नादी कोण लागतच नाही, त्याच्यामुळे तो काय प्रश्नच नाही. पण कैलास जेव्हा 2022ला या गद्दार शिरोमणींनी पहिल्या प्रथम जेव्हा आपल्याला फोडाफोडीच्या राजकारणामध्ये गुंतवलं, सगळ्यांना गाड्यात भरून घेऊन चालले होते गुजरातला त्यांच्या माहेरी, तेव्हा कैलासने मला फोन करून सांगितलं की साहेब मी आम्हाला कुठे नेतात कळत नाही, पण मला जायचं नाहीये. संधी साधली, कैलासनी गाडीतनं उडी मारली आणि चालत चालत किती किलोमीटर कैलासलाच माहीत. मग तिकडनं त्याला परत आणण्यासाठी मी मुख्यमंत्री होतो, व्यवस्था केली. आणि कैलास सुद्धा त्यावेळेला समोर सगळं वैभव दिसत होतं, खोक्याची राशी पडल्या होत्या, पण त्या लाथाडून कैलास परत आलेला आहे. तसंच प्रवीण स्वामी सुद्धा आपले. ही सगळी माणसं ही जीवाला जीव देणारी खरी माणसं आहेत. कारण हे भाग्यात असावं लागतं, हे लाभण्यासाठी भाग्य असायला लागतं. नुसता विकास निधी काय चाटायचा आहे विकास निधी? नुसता